आज राज्य विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक दोन्हीही सभागृहामध्ये एकमतानं मंजूर झालेलं आहे। या विधेयकावरती राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना सभागृहाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये या मराठा आरक्षणाच्या संपूर्णच पार्श्वभूमीचा आवर्जून उल्लेख माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। आज हे 10% जे आरक्षण राज्यातल्या मराठा समाजाला शैक्षणिक नोकरीच्या आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी या ठिकाणी मिळणार आहे, त्याचा फायदा सर्वच मराठी बांधव भगिनींना यामुळं महाराष्ट्रामधल्या राज्यामधल्या या ठिकाणी होणार आहे। नंबर 1, मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यामध्ये जी आंदोलनं झाली, जे मोर्चे निघाले, त्या बाबतीत जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला मराठा समाजाला, मराठी बांधव भगिनींना, राज्यातल्या जनतेला की कायमस्वरूपी टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावणारं, या 3 हायलाईट मुद्दे आहेत, महत्त्वाच्या बाबी आहेत, असं आरक्षण हे मराठा समाजाला आपण देणार। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची शपथ घेऊन राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं होतं आणि तो कायदा आज विधानसभेमध्ये पारित झालेला आहे, विधान परिषदेमध्ये सुद्धा पारित झालेला आहे। आणि त्यामुळं दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री, दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं महाराष्ट्रातला, देशातला मराठी बांधव भगिनी आज या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानत आहे। हे आरक्षण देताना इतर कुणाच्याही ताटातलं काढून घेण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला नाही। जे सातत्यानं बोललं जात होतं त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे स्पष्ट केलं की इतर कुणाच्याही आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही। आणि आपण पाहिलं असेल सभागृहातल्या दोन्हीही बाजूच्या सर्व पक्षीय सन्मान्य सदस्यांनी एकमतानं या कायद्याला पाठिंबा दिला आणि एकमतानं हा कायदा पारित झाला। मी परत एकदा सांगेन, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत की आता हे टिकणार का कोर्टामध्ये, पण मी आपल्याला मराठा आरक्षण उपसमिती जी मान्य मंत्रिमंडळाची आहे त्याचा एक सदस्य मंत्री म्हणून सांगतो की ज्या त्रुटी पूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये आपला कायदा जो हायकोर्टात टिकला आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही, तिथं ज्या उणिवा दाखवल्या होत्या, ज्या त्रुटी दाखवल्या होत्या, त्या परिपूर्ण करण्याची आणि त्या त्रुटी राहणार नाहीत याची पूर्ण दक्षता हा ड्राफ्ट कायद्याचा करताना राज्य सरकारनं घेतलेली आहे। त्यामुळं मराठा बांधव भगिनींनी कुणीही अशा पद्धतीची शंका मनामध्ये घेऊ नये। 100% टिकणारं आरक्षण हे आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या मराठा बांधव भगिनींना दिलेला आहे। प्रश्न आहे विरोधक म्हणतात की आम्हाला बोलू दिलं नाही, आमच्या भूमिका मांडू दिल्या नाही, नाही, असं बिलकुल नाही। हे या निमित्तानं चर्चा करताना निश्चित झालेलं होतं की आपण इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण हे आरक्षण देतोय आणि एकमतानं हे बिल मंजूर करायचं हे सभागृहाने एकमतानं ठरवलेलं होतं। त्यामुळं नंतर काही सन्मान्य सदस्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सभागृहामध्येच अशी चर्चा झाली की एकमतानं हे बिल मंजूर करायचं असल्यामुळं फक्त सभागृहाचे नेते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर भाषण केलं आणि एकमतानं हे बिल मंजूर झालं। पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की विरोधकांना काही प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही, केवळ सरकारने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या या म्हणण्यामध्ये बिलकुल तथ्य नाही। पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आठवत असेल तर पाठीमागच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या 2 दिवस मराठा आरक्षणाच्या याच विषयावरती स्वतंत्र चर्चा झाली होती। दोन्ही बाजूच्या अनेक सन्मान्य सदस्यांनी त्याच्यावरती आपलं भाषण केलेलं होतं। त्यामुळं या विषयावरती सरकार बोलू देत नाही असं बिलकुल नाही। 2-3 दिवस त्यावेळी चर्चा झालेली आहे, सगळे सन्मान्य सदस्य बोललेले आहेत। आणि मग पृथ्वीराज चव्हाण साहेबांना हे मान्य नाही का, हे मराठा समाजाला आज दिलेलं आरक्षण याच्यापेक्षा त्यांना काही वेगळं, म्हणजे त्यांना काही वेगळं म्हणायचं होतं का? जर सगळ्या सभागृहाचं एकमत आहे
की एकमतानं हे बिल मंजूर करूया. मग त्याच्यापेक्षा जर पृथ्वीराज चव्हाणांचं काही वेगळं मत असेल तर त्यांनी मांडावं माध्यमांच्या पुढं. सर हिंदी में जानना चाहेंगे कि किन मुद्दों पर, खासतौर पे जो सुप्रीम कोर्ट का मुद्दा था वो मुद्दा, क्योंकि थोड़ा सा एलिब्रेट करके जानना चाहेंगे कि उन मुद्दों को क्या क्या जो खामियां थी उसे जो है हटाया गया है और आरक्षण को फिर से लागू किया जाए, उस पर लेकर कदम उठाया गया। देखिए, जो मराठा आरक्षण का लॉ हुआ था महाराष्ट्र असेंबली में, इसके पहले जो सुप्रीम कोर्ट में, हाई कोर्ट में जिसको स्थगिति नहीं मिली थी, लेकिन जब वो सुप्रीम कोर्ट में गया तब सुप्रीम कोर्ट के रिव्यू पिटीशन में इसको स्थगिति मिल गई थी. वहाँ जो ऑब्जर्वेशंस आए थे कि वो लॉ करते समय, वो बिल पास करते समय सैंपल सर्वे किया गया था. अभी ऐसा सैंपल सर्वे नहीं हुआ है. अभी 2.5 करोड़ लोगों का सर्वे किया गया है और इनमें से जो स्मॉल फार्मर्स है, मार्जिनल फार्मर्स है, जो विध भट्टी पर काम करने वाले वर्कर्स है, जो हाथगाड़ी वाले हैं, ठेले वाले हैं, माताड़ी कामगार है, ऐसे सब लोगों का, सब समूह में काम करने वाले लोगों का सर्वे करके कितने लोग इसमें पुअर है, माइनॉरिटी के मीन्स पुअरिटी लाइन के नीचे है, ये सबका सर्वे इसमें किया गया है. और जो त्रुटि, जो इनकम्प्लीटनेस उस टाइम था, वो पूरा करने का प्रयास ये सर्वे में हम लोग ने किया है. ये जो आज का बिल पास हुआ है वो पूरी लॉ की फ्रेम में बैठने वाला ऐसा बिल हमने आज पास किया है. इसको किसी भी तरह ये लीगल दुविधा में न फंसे, इसकी खबरदारी राज्य सरकार ने ली है. सर आरक्षण की एक सीमा जो है पहले से तय है. इस तरह से विरोधियों का कहना है कि जब तक केंद्र से इसको पूरी तरह से उसको कोटा नहीं बढ़ाया जाएगा तब तक सुप्रीम कोर्ट में इसका टिक पाना बड़ा मुश्किल होगा. देखिए, अभी निगेटिव सोचना हम लोग ने नहीं चाहिए, निगेटिव सोचना नहीं चाहिए. अभी 3-4 महीने पहले बिहार गवर्नमेंट ने अभी आरक्षण का लिमिट बढ़ाया था, वो 78% तक गया है. इतना तो परसेंटेज महाराष्ट्र का नहीं बढ़ा है. अगर एक राज्य को 78% बढ़ सकता है तो महाराष्ट्र भी इंडिया, अपने देश का ही एक भाग है. इसलिए हमको पूरा ये हम इस पे बिलीव करते हैं कि हमारा भी जो आज का बिल पास हुआ है वो किसी भी तरह से किसी भी लॉ में या किसी भी लीगल कॉन्ट्रावर्सी में नहीं फंसेगा. ओके. जरांगे पाटील साहेबांनी जर आजचं संपूर्ण सरकारचं कामकाज पाहिलं असेल तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालेलं आहे. आता त्यांच्याबद्दल अधिक भाष्य आम्ही आता करणं योग्य नाही. मग आमचं म्हणणं एवढंच आहे, जो शब्द छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी दिला होता की कायमस्वरूपी टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावणारं आरक्षण आम्ही देऊ. ज्या बाबतीत हा निर्णय आजच्या ज्या बाबतीतला निर्णय आजच्या दोन्ही सभागृहामध्ये झालेला आहे, हा मराठा समाजाचा एक फार मोठा विजय आहे. त्यामुळं जरांगे पाटील साहेबांनी आता संयम बाळगला पाहिजे आणि संयमाने ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आता इथून पुढं संयमाने घेतल्या पाहिजे. सर, एकीकडे आज तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या आणि नोकऱ्यांच्या दृष्ट्या हा संपूर्ण आरक्षण दिलेलं आहे 10%, परंतु सरकारने अगोदरच क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे. मग एकाच वेळी दोन आरक्षणाचे मुद्दे इथे उपस्थित. क्युरेटिव्ह पिटिशन वेगळा भाग आहे. क्युरेटिव्ह पिटिशन हा त्या काळामध्ये जे रिव्ह्यू पिटिशन आमचं झालं, त्याच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये जे आमचं फेटाळलं गेलं त्याच्यावर आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन केलेलं आहे. आणि आज करताना मागच्या कायद्यामध्ये ज्या त्रुटी दाखवल्या होत्या आपल्याला, त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं असं काही नाही. आणि शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या निर्णयाच्या विरुद्ध दुसरा निर्णय घेतलेला असतो, दुसरा अपील केलेलं असतं. आणि आजचा जो कायदा आहे हा पूर्णपणे नियमात, कायद्याच्या चौकटीत बसणारं बिल हे आहे. त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशनची बाब वेगळी आहे आणि आजचा झालेला बिल पास झालेला वेगळा विषय. सर, आपण त्या क्युरेटिव्ह पिटिशनला पण प्रोटेक्ट केलं जाणार आणि आता हा जो कायदा तुम्ही मंजूर केलेला आहे या कायद्याला पण प्रोटेक्ट केलं जाणार का? याचा अर्थ काय आहे की शेवटी मराठा समाजाला हे आरक्षण जे आम्ही आज 10% दिलेलं आहे,
पाठीमागच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये या बाबतीत सुप्रीम कोर्ट काय ऑब्झर्वेशन्स कशी आली होती की सर्व मराठा समाजाचा सर्वे झाला नाही, टेस्ट केस केल्या, सॅम्पल म्हणजे ठराविक लोकांचा सॅम्पल सर्वे केला. आपण आज 2.5 कोटी लोकांपर्यंत गेलो ना. 12.5-13 कोटी देशात राज्यातल्या लोकसंख्येपैकी 2.5 कोटी लोकांपर्यंत आपण पोचलोय. त्यामुळं आता करताना मागं राहिलेल्या ज्या त्रुटी होत्या त्या परिपूर्ण करून परिपूर्ण कायदा करण्याचा प्रयत्न आजच्या बिलामध्ये सरकारनं केलेला आहे. ओके. परंतु मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठ्यांना कुठेतरी सरकार येड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला जो सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला होता त्याचं कायद्यात रूपांतर झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आज त्यांनी मग मनोज जरांगे पाटील साहेब माझ्या माहितीनुसार जे सभागृहातलं कामकाज चाललेलं होतं ते बघत असतात. त्यामुळं त्यांनी जर आजचं भाषण ऐकलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं, ज्यावेळी आपण त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातला अध्यादेश काढला, त्याची पद्धत आहे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करताना त्याच्यावरती हरकती मागवाव्या लागतात. 6.5 लाख हरकती त्या अध्यादेशावरती आलेल्या आहेत. त्या हरकती तशाच बाजूला ठेवून जर तो कायदा केला, 1 मिनिटात तो कोर्टामधनं रद्द केला जाईल. तो सुद्धा कायदा करताना आपल्याला या 6.5 लाख हरकतींच्या बाबतीतला सुद्धा निर्णय करावा लागणार आहे. म्हणून मी बोलतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा बोलले की जरांगे पाटलांनी संयमानं घेतलं पाहिजे, कायदा समजून घेतला पाहिजे, प्रोसिजर समजून घेतली पाहिजे, नियम समजून घेतले पाहिजेत. आज झालं ना 10% आरक्षण नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये मराठा समाजाला मिळालं ना, जे आतापर्यंत मिळत नव्हतं. सुप्रीम कोर्टाचा स्टे रिव्ह्यू पिटिशनमध्ये आपल्याला स्टे मिळाल्यामुळं ही बाजू एक विजयाची आहे. आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा 6.5 लाख लोकांचे जे काय ऑब्जेक्शन्स आलेले आहेत त्याच्यावरती आपण विभाग चर्चा करेल, विभाग स्क्रुटिनी करेल, मराठा आरक्षण उपसमितीसमोर ते आणेल आणि त्या बाबतीत सुद्धा सरकार निश्चित योग्य तो निर्णय घेईल. या 6.5 लाख हरकती ज्या आहेत त्यांना किती वेळाचा कार्यकाळ लागणार आहे आणि भविष्यात सरकार सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या संदर्भात काही विचार करणार नाही या सगळ्या हरकती मिटवल्यानंतर? या बाबतीत बघा जल्लोष सगळ्या राज्यामध्ये सुरू आहे. मला सुद्धा आता इथं येताना माझ्या मतदारसंघातल्या लोकांचे फोन आले की एक चांगला निर्णय घेतला. म्हणजे एवढा चांगला निर्णय घेतलाय, लोक स्वागत करतायत, फटाके फोडतायत, पेढे वाटतायत एकमेकांना. असं असताना हा सगळ्या सोयऱ्यांचा विषय सुद्धा असाच एकदा केव्हा ना केव्हा तरी सुटेल. फक्त तो कायद्याच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे, एवढा वेळ त्याला दिला गेला पाहिजे. सरकार या बाबतीत सुद्धा सकारात्मक निर्णय घेईल. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.